त्याला मागच्या वेळी पण सर्व्हिसिंग करून आणली होती. लो RPM मध्ये चालू ठेवले ना चालतच नाही, बंद पडते नाही का. कंटिन्यू एक्सलेटर देऊन ठेवायला लागतं हाय RPM मध्ये. त्या हाय RPM मध्ये तसं चालवून चालवून नाही का हे पण झालंय. त्याचं काय म्हणतात ते चेन वगैरे लूज झाली एकदम, चेन पत्राला चिटकली, गाडी सळली वाटते पूर्ण. इथून जाळा झाला. अयो, हे तर बघितलंच नव्हतं. हे कधी झालंय काय माहिती. आत्ता बघतोय गाडी गंजली कशी काय कळा नाही एवढं लवकर. लय लवकर गंजली गाडी. गाडी गंजली म्हणलं सगळीकडून. ते मागच्या वेळी पण नीट करून आणलं होतं ते तरी आहे अजून प्रॉब्लेम. आणि स्टार्टर एक काम करत नाही. बॅटरी ओके पण स्टार्टरचं बटन काहीतरी बिघडलं वाटतं. आणि अजून चेनचंच तेवढं, आणि ते एक तिकडचं तुटलंय ते बघायला लागेल. काय गॅरेज कुठं न्यावं कुठं नाही कळत नाही. बघू आता लागलीच तरी. हे एक डेंट पाडला, एकदम चांगली गाडी होती पण पाडला डेंट. तेच काम करायला गेलो एकीकडं, काम केलं त्याने करता करता त्याच्याकडनं पाडलं. एका जागी लिहिलं होतं असं, तुमच्या गाडीचे पार्ट डॅमेज झाले की रिपेअर करणारा जबाबदार नाही. हे असं कसं काय माहिती, यांच्यावर नियम. हे पाडून डेंट पाडला हा येतं. इथं नाही असं चढलो घोड्यावानी. आमचे सगळे मेंबर बी लोकडे सगळे यायचे, मीच तब्येतवाला, आणि असं काय चढलं बी नाही. काय माहिती कसं काय झालंय ते, मलाच प्रश्न पडले. आणि खाली जाऊन त्या बोल्ट मध्ये अडकला. इथं रेल्वे बनायला लागल्यात. माझ्याकडे गाडी होती तवर आहे ना एकदम चकाचक मध्ये ठेवली, तुझ्याकडं खटार करून टाकली. बस गाडी ती कशी चुकून जरी बिघडलेली असले ना तर हे झालंय एक नाही का, ते माझ्यावर ब्लेम येतं. चुकून जरी झालं असेल तरी माझ्यावरच ब्लेम, म्हणजे तूच काहीतरी केलं. ते दुसरीकडनं झालं असेल कुठनं चुकून तरी ते माझ्यावरच येणार, असा विषय आता. चला आणतो इथं कार्यक्रम करून आणि ह्याला लावून टाकतो, धुवून बिवून नाही का चकाचक मध्ये. हाय अशी गाडी परत नको शिव्या खायला. गेल्या गेल्या गडी रिकामाच बसला होता, त्याला काही कामच नव्हतं. म्हणलं चल घे गाडी. मग म्हणला कार्बोरेटर मध्ये प्रॉब्लेम वाटतोय. म्हणलं मला तर काय वाटत ना. म्हणलं मेकॅनिक मी आहे का. म्हणलं हा. म्हणलं तुझ्या. मग म्हणलं मला माहिती. ठीक आहे म्हणलं. मग बसला खोलत. मग कार्बोरेटर, मला वाटलं टाकीत पाणी बिनी गेलाय का काय. मग कार्बोरेटर मध्ये प्रॉब्लेम म्हणला. मग त्यात कचरा दिसला थोडासा, मग त्याला घासलं त्याने, दात घासल्यासारखं. घास 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 असंच पेट्रोल घेऊन माझीच गाडी घासली त्याने. आईला म्हटलं खतरनाक आहे म्हणता डेंजर. मग स्टार्टर उठत नव्हता. ते स्टार्टरला काहीतरी झालं. स्टार्टरला काय झालंय मला तेच कळत नव्हतं. बॅटरी तर ओके होती, पण स्टार्टरचं मला माहितीच होतं बटनच खराब आहे. तो म्हणला ते रिले काहीतरी गेलंय म्हणला ते डबी. मग म्हणलं ठीक आहे बघ म्हणलं आता काय. मग ठीक आहे म्हणला ती डबी बदलायला लागल. मग गेला डबी आणायला. डबी आणून डबी टाकली त्याने, तरी चालू व्हायना. मग नंतर म्हणला आता डबी टाकली तरी कशी काय चालू व्हायना. मग म्हणला ही वाली डबी टाकली. एक काय माहिती याला काय म्हणतात, ही वाली. हे म्हणला डुप्लिकेट आहे, काय माहिती कुठून टाकली तू. ठीक आहे म्हणलं काय हो आता. नंतर मग म्हणला वायर खराब झाली म्हणला, आता केबल गेली म्हणला. मग मलाच दाबायला लावित होता 2-2, 3-3. नंतर म्हणला हे गेलंय केबल. म्हणलं टाक नवीन आता होऊन जाऊ दे, एवढा खर्च केलाय म्हणल्यावर. मी काय यातलं काहीतरी बटन गेलंय म्हणला. टाका म्हणलं आता काय. मला माहितीच होतं लागणार आहे चांगलाच चंदन. मी काय लोडच नाही घेतला. आता काय व्हायचं ते होते, एकदा आणलंय. मग ते डबी बसवलं तरी चालू व्हायना. केबल टाकल्यावर चालू झाली. मग मी म्हणलं ती डबी काढ आता. डबी काढला, ओ हाय त्या डबीवर झाली चालू. मग हे टाकलं मागचं ते तुटलेलं पाय तुटलेलं, पाय ठेवायचं. चेन वगैरे लय फार खाली लोंबली होती, चेन वगैरे आवळली.
मग झाली, मग आणली इकडं धुवायला. मस्त चाकाचक इथं पण लाईन लावती, म्हणली एक घ्या इकडं म्हणला. मस्त त्याने फेस पाडला गाडीवर. फार 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 म्हणला उडवितोय आता कलर. पांढरी गाडी करते का काय म्हणला. म्हणलं एकदम चाकाचक मध्ये त्याने गाडी केली. मग गेलो पेट्रोल भरायला. मस्तपैकी 200चं पेट्रोल टाकलं. मग उचलली केळी आणि आलो घरी. हे बघा नाही गाडीची कंडिशन. तर मित्रांनो आलो घरी. गाडीला 900 रुपये खर्च झाला. गाडीला काय काय स्टार्टर बटन ते एक गेलं होतं, त्याचे 250 रुपये लावले. अजून पाय ठेवायचं असतं त्याचं 230. लेबर चार्जेस घेतले 200. आणि अजून काय कार्बोरेटरचे त्याचे 250 रुपये घेतले. असं मिळून काहीतरी 930 रुपये झालं. ते त्याला 800 घे म्हणलं नाही का, तो काय ऐकायलाच तयार नाही. मग शेवटी 900 रुपये दिले. पण कधी पण आहे ना तुम्ही समोर थांबून सर्व्हिसिंग वगैरे काय असेल गाडीच्या गोष्टी करून घ्या. म्हणजे कसं नंतर तुम्हाला एक हे होत नाही मिसअंडरस्टँडिंग, आणि त्यांचं पण तुमचं पण क्लिअर, त्यांचं पण क्लिअर. त्यामुळे समोर थांबून व्यवस्थित करून घेत जा. म्हणजे सगळं आपण सांगू त्याला तो तसं करेन. लागला भाई जाम घोडा गाडीला.